आहोत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी अक्षम्य चूक केलेली आहे। राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या निमित्त ट्विट करताना अभिवादन करण्याऐवजी चक्क श्रद्धांजली वाहिली। राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता ते चांगलेच वादात अडकलेत। त्यामुळे भाजप आक्रमक झालेली आहे। राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर भाजपने जोरदार टीका केली। राहुल गांधींना केलेल्या ट्विटनंतर नव्या वादाला तोंड फुटलंय। बघा, औरंगाच्या पिल्लावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही। हे हिरवे साप आहेत जे औरंगाच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच दिसतो। आज शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही स्वतःला एवढा मोठे देशाचे नेते समजतात, ज्या राजाचं कौतुक आणि मानणारा जगभरामध्ये एक मोठा वर्ग आहे, त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता। राहुल गांधींनी देशाची जनतेची शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे। त्यांनी इथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांनी नाही केलं तर मग महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी त्याला किती वेळ इथे येऊन देतील त्यांना, या बाबतीमध्ये पुढचा काळ ठरवेल। राहुल गांधी यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण करायची होती, पण त्यांनी विनम्र श्रद्धांजली म्हणून टाकलं। असं ट्विट पण केलेलं आहे। हे ट्विट करूनही काही तास उलटलेले आहेत, पण अजून सुद्धा त्यांनी हे ट्विट डिलीट केलेलं नाही। नेत्यांकडून, विरोधी पक्षांकडून गंभीर टीका राहुल गांधी यांच्यावर होते आहे। राहुल गांधी यांची ही अक्षम्य चूक आहे। राहुल गांधी हे वारंवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान विरोधी पक्षांवर टीका करत होते की शिवाजी महाराजांचे नेते हे वापर करतात निवडणुकीसाठी, आणि असं असताना ते स्वतःच शिवजयंती संदर्भात ट्विट करताना श्रद्धांजली असा शब्द वापरतात। संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकुरावरून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे। अभिनेता कमाल आर खान यानं देखील हा मजकूर आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आणि तो खरा असल्याचं म्हटलंय। त्यामुळे आणखीनच या वादात भर पडली। विकिपीडियावरील या मजकुराची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। अशा प्रकारे महापुरुषांची बदनामी खपून घेणार नाही असा सज्जड दमच त्यांनी दिला आहे। अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर सरकारही माफ करणार नाही, शिवप्रेमी माफ करणार। मग अशा प्रकारे महाराजांची विडंबना होईल, त्यांचं चारित्र्यांचं हनन होईल, अशा प्रकारचं लिहिणाऱ्यांना सुद्धा कारवाई करण्याची आवश्यकता आहे। राहिला विषय त्याचा तर विकिपीडियाने जे काही लिहिलंय, सरकारचे हात बांधले आहेत का? त्वरित त्या प्रसारणावर बंदी आणून ती पोस्ट डिलीट करून त्याला फटके का मारत नाही, हा आमचा प्रश्न। विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही आहे। विकिपीडिया म्हणजे ज्याला जे वाटते ते टाकतो त्याच्यात, परंतु चुकीची माहिती टाकणे, ज्याने समाजाला दुखवला जाईल असे टाकणे निश्चित त्याचा निषेधच केला पाहिजे। आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल ॲक्शन घेतली ही म्हणजे योग्यच आहे, पण ती ॲक्शन कमी झाली असं आम्हाला वाटतं। संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळतोय। हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी केली जाते आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी सरकारकडे केली, तर राज्यानं 2017 सालीच करमणूक कर हटवला असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं। छावा चित्रपट जो आहे, या छावा चित्रपटाला सरकारने टॅक्स फ्री करावं ही देखील आमची आज शिवजयंतीच्या निमित्तानं एक नम्र स्वरूपाची शासनाला विनंती। मोठ्या प्रमाणात ही मागणी होतीये की हा सिनेमा टॅक्स फ्री करा, पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात। महाराष्ट्राने 2017 सालीच निर्णय घेतला
आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमी करता रद्द केलेला आहे, त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही.